आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका, तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट हळूहळू खातो. असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका, कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की वाईट होता. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोण कोणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने साथ द्या. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही. जरा पाने उलटली की जुने काही आठवत नाही. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये. डिलीट जेवढ्या लवकर होतं तेवढ्या लवकर डाउनलोड होत नाही, कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागतो, बिघडवायला नाही. मग ते ॲप्लिकेशन असो किंवा नाती. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असले तरी कारलं कडू, ऊस गोड, चिंच आंबट होते, हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसाच भगवंतसुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे, दोष कर्माचा असतो. नातं साथ देणारं असावं, स्वार्थ पाहणारे नसावं. नातं सुखावणारे असावे, मन दुखावणारे नसावे. नातं बदल घडवणारे असावे, बदला घेणारे नसावे. नातं समज देणारे असावे, गैरसमज वाढवणारे नसावे. नातं कौतुकास्पद असावे, संशयास्पद नसावे. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून देवळात जाऊ नये, तर देवाने खूप काही दिलंय म्हणून जायचं. ज्ञानाने, मनाने व मानाने एवढे मोठे व्हा की भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल. माणसाचा वापर यूज अँड थ्रो असा करतात. अशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं, म्हणजे आपला वापर करणाऱ्यांकडून आपला मानसिक व शारीरिक त्रास कमी होतो. आभारी आहे मी त्या लोकांचा, ज्यांनी वेळीच स्वतःची लायकी दाखवून आम्हाला बदलण्याची संधी दिली. शब्दांचे मोल जपायचे असेल तर जिभेचा तोल सांभाळावाच लागतो. माणसं जपता आली पाहिजेत, पैशांचा हिशोब कधीही करता येतो. एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर, मानसन्मान काहीच शिल्लक राहत नाही. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं. आपण कितीही चांगले वागलो, कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असूच शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्याच आयुष्यात महत्त्वाचं असणं हे महत्त्वाचं. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा. मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो, कारण आयुष्यातील काही रिकामी झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा भरता येत नाहीत. अनुभवलंय, गप्प राहिलं की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होतात. अति जीव लावायला गेलं तर पुढचा माणूस आपलं पायपुसणं करून टाकतो. आयुष्य कधी कधी असं वागतं
की तेव्हा नसलेलं देतंय का, असलेलं घेतंय का, हा प्रश्न पडतो. पैशाने श्रीमंत होणं खूप सोपं आहे, नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण. श्री स्वामी समर्थ.